नमस्ते. आज आपल्याला बनवायची आहे चटपटीत स्वादिष्ट अशी लसुणी मेथी. त्यासाठी आपण ही मेथी धुवून घेतलेली आहे. त्यात आपण कट करणार. ही मेथी अशी कट करून घेतली आहे. त्यासाठी आपण कढई तापवून त्यात 1.5 पळी तेल घातलेले आहे. तेलात लसूण थोडा तडतडला की त्यात आपल्याला चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे. मेथी चांगली अशी तेलात परतून घ्यायची आहे. त्यात थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे. मीठ चांगले मिक्स करून कमी गॅसवर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजून घ्यायची आहे. आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. डाळ पण थोडी भाजून घ्यायची, धणे पण भाजून घ्यायचे, लसूण सोलून घ्यायचा, कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचे आहे. डाळ पण आपल्याला कमी गॅसवरच भाजायची आहे. डाळ भाजल्यावर आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत. धणे भाजून काढून घेतल्यात आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. आपली भाजी पण तोपर्यंत इकडे शिजत आहे. असे कमी गॅसवरच आपल्याला सगळे डाळ, धणे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. ते आपण भाजून घेतलेले आहेत. आपण इथे लसूणही सोलून घेतलाय, कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेले आहे. आपण थोडे बारीक तुकडे करून घेणार आहोत. लसणाचे असे बारीक कट करून घेतलेले आहेत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला आपण कोणत्या ट्रिक्स वापरल्या आहेत हे समजेल. आपली मेथी 10 मिनिटं शिजून परतून झालेली आहे चांगली. तर आता आपण ती काढून घेणार आहोत. त्याच कढईत आपल्याला परत 1.5 पळी तेल घालायचे आहे. तेलात थोडीशी मोहरी, थोडे जिरे आणि आपण बारीक चिरलेला लसूण टाकून घेतलाय. लसूण थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. लसूण थोडा लालसर झाला की आपल्याला कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तो पण चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. ह्या भाजीसाठी लसणाचा वापर जास्त करायचा आहे, कारण त्याचे नावच लसुणी मेथी आहे आणि त्या लसणामुळे त्याला वेगळीच टेस्ट येते. तर लसूण वापरताना भरपूर प्रमाणात वापरा. आता ही आपण भाजी 3 माणसांसाठी करत आहोत. तुम्हाला जास्त माणसांसाठी करायची असेल तर तुम्ही क्वांटिटीही वाढवू शकतात. आपल्याला कांदा हा असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपला कांदा परततोय तोपर्यंत हे शेंगदाणा, डाळ आणि धणे आपण बारीक करून घेणार आहोत. थोडे पाणी टाकूनच बारीक करायचे आहे. आपला कांदा चांगला लाल परतून झालेला आहे. त्यात आपल्याला आपण बारीक कापून घेतलेले टोमॅटो घालून पण परतून घ्यायचे आहे. आपले वाटण पण वाटून रेडी झालेले आहे. आता आपण याच्यात मसाले घालून घेऊ. तर त्यात आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मसाला घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला याच्यात आपण वाटण केलेलं त्यात घालून घ्यायचे आहे. वाटण चांगले आपल्या मसाल्यात परतून घ्यायचे आहे.
त्यात आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे. मीठ थोडे कमीच घालायचे आहे, कारण आपण मेथी शिजवतानाही थोडे मीठ घातलेले आहे. मीठ चांगले मिक्स करून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला हे. त्यात थोडं आपण असं मिक्सरचं भांडं थोडंसं पाणी हिसळून टाकणार आहोत. चांगला मसाला या पाण्यामध्ये शिजून घ्यायचा आहे. कमी गॅसवर 1-2 मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी आहे. 2 मिनटानंतर आपला मसाला चांगला असा परतून झालेला आहे. बघा, कढईला अजिबात चिकटत नाही, खाली म्हणजे चांगला सुट्टाच असं तेल सुटेपर्यंत परतवलेला आहे. त्यात आपल्याला आता ही शिजवलेली मेथी घालून घ्यायची आहे. चांगली मसाल्यात मिक्स करून घ्यायची. आपले पाणी गरम झालेले आहे. आपण हे पाणी त्यात घालून घेणार आहोत. पाण्यात चांगलं आहे मसाला आणि मेथी मिक्स करून घ्यायचे. त्यात थोडी कसुरी मेथी अशी चुरगळून टाकायची आहे. आणि हे झाकण ठेवून 1-5 मिनटं वाफ घ्यायची आहे. आता आपल्याला भाजीला तडका देण्यासाठी अर्धा पळी तेल आणि थोडंसं लाल मिरच्या आणि थोडं लसूण घातलेलं आहे. त्यातच आपण जिरेही टाकलेले आहे. ते चांगले तडतडून द्यायचे आहे. तडका आपल्याला ह्या भाजीला द्यायचा आहे. हे पहा, आपलं आता लसुणी मेथी तयार झालेली आहे. ही लसुणी मेथी खूप छान लागते. मुलं मेथी खात नाहीत तशी, तर ही अशी लसुणी मेथी करून पहा, मुलं आवडीने खातील. ही सर्वांनाच आवडते, तर एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच कळते की त्यात ते काय काय वापरले आहे. आणि शेवटी आपल्याला अशी त्यावर तुपाची धार सोडायची आहे. हे बा, लसूण मेथीला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि दिसायलाही किती छान दिसते. खायलाही तेवढीच चविष्ट लागते. तर अशी लसूण मेथी नक्की ट्राय करा. आणि कशी भाजी बनती हे कमेंट करून नक्की कळवा. तर अशाच नवनवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.